वाल्मिक कराडला 2022ला ईडीची नोटीस आलेली आहे। नोटीस दाखवत खासदार सुप्रिया सुळेंनी गौप्यस्फोट केलेला आहे। खंडणीचे गुन्हे दाखल असताना कराड यांना कसा चालतो हाही सवाल सुप्रिया सुळे उपस्थित करतायत। अनिल देशमुख आणि इतरांना वेगळा अन्याय का हाही मुद्दा सुप्रिया सुळेंनी मांडलाय। खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती, जेव्हा पोलिसला माहिती होतं। आणि एक्स्टॉर्शन जेव्हा झालं, ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे। ही असताना जेव्हा ऑफेन्स हा FIR हे बघा, ऑफेन्सेस ऑफ एक्स्टॉर्शन असताना, हे सगळं असताना हा जो FIR केला त्याच्यात ऑलरेडी 22 मध्ये त्यांच्यावर ईडीची केस आहे, नोटीस आलेली आहे, ही परत आहे। तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देयर नो ऍक्शन? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।